गोष्टी जोपर्यंत आपल्या प्रेमाने चालू आहे, संवादाने चालू आहे, तोपर्यंत सुटतील असं माझं मत आहे आणि हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. जेव्हा गोष्टी कायदेशीर व्हायला लागतील तेव्हा खूप अडचणीचं होईल. आम्हालाही होईल, तुम्हालाही होईल. मंगळवारची सुट्टी असते, तुम्ही सुट्टी देणार आहे का सगळ्यांना? तुम्ही गुरुवारची जाहीर करा सुट्टी, आम्ही गुरुवार चालू करतो तिथे. तर ही रोजीरोटी तुम्ही थांबवून आमच्या पोटावर पाईप मी आणून हातावर पोट आहे, इथनं उठवू नका. हे आम्ही 10 वर्षाला बसतोय, गिराईक जोडलेला आहे, तिकडे गिराईक येणार नाही, काही नाही. आणि आमचं खूप मोठं या उद्योगात नुकसान आहे. व्यापारी यांच्यावर अन्याय करून यांना इथला बाजार उठवण्याचा निर्णय मुख्याधिकारी यांनी घेतलेला आहे. हा निर्णय आम्हा भाजप कार्यकर्त्यांना मान्य नाही व शेतकऱ्यांनाही मान्य नाही. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातला निर्णय आहे. आपण माईकवरून शेतकऱ्यांना सज्जड दम भरता की प्रेमानं चाललंय तोपर्यंत ऐका, नाहीतर गोष्टी हाताच्या बाहेर जातील. याचा अर्थ काय होतो? आम्ही शेतकरी आपल्या शेतात पिकवतात व बाजारात विकायला आणतात. आपण त्या बसलेल्या शेतकऱ्यांना उठवून आपण काय साध्य करणार आहे? जर आपल्याला उठवायचं असेल तर मंगळवार दिवशीच आपण दुसरी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु तसं न करता आपण मंगळवारच्या ऐवजी गुरुवारी जागा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या पोटावर व व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रकार तुम्ही करत आहात. ते शेतकऱ्यांना जो त्रास चालू आहे की मंगळवारचा बाजार जी देशमुख हॉस्पिटल ते पॉवर हॉस्पिटल ही लाईन उठवून गुरुवार बाजार तिकडे भरवायचं नियोजन चालू आहे. आम्हाला गुरुवारच्या बाजाराला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, फक्त ही लाईन उठवून गुरुवार बाजार भरवण्याची काही गरज नाही. आणि जो शेतकऱ्यांना दम दिला जातो शिव मॅडमने जो दिला कायद्याच्या यानं, तर ती पूर्णपणे चुकीच आहे. तो शेतकरी आहे, पिकवतो, उगवतो आणि परत तो बाजारात विकाय आणतो, त्यांना तो त्रास होत असतो. आणि तुम्ही जे असं कायद्यात धागा दावत असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे ठामपणे आहे. शेतकऱ्याच्या विरोधात तुम्ही कुठली भूमिका घेऊ नका. जर शेतकऱ्याच्या विरोधात जर तुम्ही भूमिका घेतली तर शेतकऱ्या पाठीमागे आम्ही ठामपणे आहे. परत त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास होईल. 3 दिवसापूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या मीटिंगमध्ये जो शिव मॅडमने पलूसच्या बाजारासंदर्भात जो विषय मांडला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना उद्देशून जे त्यांनी वक्तव्य केले त्याचा सर्वप्रथम आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध व्यक्त करतो. त्यांनी जे हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न सर्व शेतकऱ्यांवर करत आहेत तो त्यांनी विचारपूर्वक शब्द वापरायला पाहिजे होते त्या मीटिंगमध्ये. पण त्यांनी असं बोललं की तुम्हाला हे जड जाईल, याचा अर्थ तसा होतोय. जड जाणारी वक्तव्य त्यांनी न करता शेतकऱ्यांना सामावून घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकांनी त्यांना तिथं बसवलेलं आहे, याचा त्यांनी विचारही केलेला नाहीये. आणि आमचा मंगळवारचा बाजार हा आतापर्यंत जिथं भरत आलेला आहे तिथंच भरवण्यात यावा एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि जर त्यांनी इथून बाजार दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आमचा भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध असेल. नमस्कार, मी सागर सुतार, भारतीय जनता पार्टी पलूस शहर. आत्ताच गेल्या 3 एप्रिलला मुख्याधिकारी मॅडम त्याचबरोबर बाजार समिती पलूस आणि पलूस शहरातील काँग्रेसचे नेते यांची आणि व्यापाऱ्यांची आणि शेतकरी बांधवांची एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये मुख्याधिकारी मॅडमचं एक वक्तव्य आमच्या कानी आलं, आम्ही ते पाहिलं. त्या म्हणत होत्या की जे काही व्यापारी आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांनी जर इथला बाजार हा मंगळवारचा जो बाजार आहे हा जो आपला देशमुख डॉक्टर ते पॉवर हॉस्पिटल मार्गे पूर्ण तो आडवा रस्ता आणि त्याचबरोबर देशमुख डॉक्टर ते राणे डॉक्टर यांच्यापर्यंतच्या ज्या लाईनी आहेत त्या ठिकाणी बसणारे सर्व शेतकरी किंवा व्यापारी बांधव जे आहेत त्या व्यापारी बांधवांना यांनी सज्जड दम टाकलेला आहे. आणि हा दम टाकत असताना त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही दर मंगळवारी हा इथला बाजार हा जर तुम्ही बंद नाही केला तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. हे धाकधपटशाहीचं जे वक्तव्य जे सीओ मॅडमने केलेलं आहे याचा आम्ही सुरुवातीला भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. आपण सीओ म्हणून इथं कार्यरत करत असताना पलूस शहराची लोकांची सेवा करण्याचं काम आपल्याला प्रशासनानं नेमून दिलेलं आहे. आता आपण जर मागील निवडणुकीपूर्वी जसं प्रशासक होतं त्यावेळी तुमचा सगळा
अन्याय अत्याचार आजपर्यंत पलूस शहरानं खूप भोगलेला आहे. तर आता आपण पलूस नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. काँग्रेस पक्षाची सत्ता असताना आपण माजी गटनेत्याच्या समोर तुम्ही या व्यापाऱ्यांना दम कसा काय देऊ शकता, तुम्ही या शेतकऱ्यांना दम कसा काय नेमका तुम्ही देऊ शकता की जर तुम्ही जर हा बाजार जर बाजारामध्ये तुम्ही जर बसलात तर आम्ही कायदेशीर तुमच्यावर कारवाई करू. तर हे साफ चुकीचं आहे आणि असली कारवाई तुम्हाला करायची असेल तर बेलाशक तुम्ही करा. आज भारतीय जनता पार्टी आज राज्यात सरकार आहे, आज देशात सरकार आहे. आज 100% आम्ही पलूस शहरातील या सर्व व्यापारी बांधवांच्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. जर तुम्ही जर समजा जर या लोकांना जर उठवून तुम्ही गुरुवारचा बाजार तिकडे भरवणार असाल तर गुरुवारच्या बाजाराविषयी आमचं स्पष्ट तुम्हाला विरोध राहील. इथल्या लोकांनी उठवायचं काय गरज आहे. मंगळवारचा बाजार आहे, मंगळवारचा बाजार इथं झालाच पाहिजे. गुरुवारच्या वेळी इतर जी लोक आहेत ती बसतील किंवा इतर पलूस शहरातील नवीन व्यापारी असतील, शेतकरी असतील, त्यांना जर बसायचं तर 100% तिकडे बसू दे. पण इथला उठवायचा बाजार आणि तिकडे नेऊन बसवायचा असल्या गोष्टी आम्ही पलूस शहरात चालवून देणार नाही. माझं काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक नगराध्यक्षांना माझी एक तुम्हाला सांगणं आहे. आज या सीओ मॅडम ज्या आहेत ह्या तुमच्या स्टेजवर या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सरळ सरळ दम देत आहेत आणि तुम्ही स्पष्ट ते ऐकून घेताय. हे खूप नामुष्कीजनक आहे. तुमच्याकडे गावानं आज तुमच्याकडे नेतृत्व दिलेलं आहे, पलूस शहराचा विकास करण्याचे महत्वाचं काम केलेलं आहे आणि आज तुम्ही जर तुमच्या डोळ्यात देखतच आज पलूस शहरातील व्यापाऱ्यांना जर हे जर धमकावत असतील, कायद्याचा धाक दाखवत असतील तर खूप पलूस शहराची परिस्थिती खूप बिकट आहे असं मला या निमित्तानं वाटतंय. सीओ मॅडमनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं ह्या कुणाचं तरी ऐकून कोणत्या तरी काही लोकांचं ऐकून हा बाजार उठवण्याचा इथला जो प्रयत्न चालू आहे हा चुकीचा आहे. मॅडम तुम्ही नेमकं तुम्ही पलूस शहराची सेवा करायला आलाय त्या लोकांना इथं त्रास द्यायला आलाय. आज आतापर्यंत आम्ही भरपूर सहन केलेला आहे, इथून पुढे अजिबात आम्ही सहन करणार नाही. कारण तुमचा कारभार आम्ही आतापर्यंत बघत आलोय. आतापर्यंत प्रशासक होतं ठीक होतं कारण तुमच्या हातात होतं. आता तुम्ही लोकसेवक आहात याचा विसर तुम्हाला पडलेला आहे. आता आमचे नगराध्यक्ष नगरसेवक हे कारभार आहेत आणि तुम्ही त्यांचे सेवक आहात. येथे जवळपास 350 शेतकरी बांधव या ठिकाणी व्यापार करत असतात, स्वतःचा भाजीपाला पिकवत असतात. भाजीपाला पिकवून तो बाजारामध्ये विकण्यासाठी आणला जातो आणि तुम्ही सरळ सरळ त्यांना शेतकऱ्यांच्यावर डायरेक्ट तुम्ही म्हणताय कायदेशीर कारवाई करणार. ही काही तर पलूस शहरात मोगलाई लागलेली नाही. पलूस शहरात असल्या गोष्टी आम्ही चालवून देणार नाही अजिबात. आज 350 शेतकरी बांधवांचा संसार तुम्ही संसार पोटावर पाय आणायला लागलाय आणि गुरुवारचा बाजार हा कशासाठी चाललाय याचं सुद्धा आम्हाला माहिती आहे. गुरुवारच्या बाजारात या कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पादन वाढवण्याचं काम हे तुम्ही करणार आहे. आज इथल्या लाईनला जवळपास नाही म्हणलं तरी 3,500 रुपये आता गोळा होत आहेत दर मंगळवारच्या बाजारामध्ये. 3,500 गोळा झाले मंगळवारचे तर इथले लोक तुम्ही उठवले तर ह्याचा सगळा नगर परिषदेचा जो कराचा जो तोटा आहे तो सगळा तुमच्यावर सोसला जाणार आहे. आज तुम्ही नगर परिषदेचा कर चुकवताय. तुम्हाला प्रशासनाने सांगितलंय कर वाढ करा किंवा कर तुम्ही गोळा करा तर त्याच्यामध्ये तुम्ही करत नाही. तुम्हाला डिजिटल बाजी करायला तुम्हाला धन्यता वाटते. तुम्ही डिजिटलवर पोस्टरवरती लोकांची नावं लावता, तुम्ही त्यांची बदनामी करता. सर्व कारभार सगळा तुमचा चुकीचा चालू आहे आणि हे आता आम्ही खपून घेणार नाही. आजपर्यंत झालेला जेवढा झाला कारभार तो खूप झाला तुमचा. पण आता ही दमबाजीची कायदेशीर बाबीची जर तुम्ही जर देणार असाल, आम्ही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाईक आहे. आम्हाला कायदा सगळं आम्हाला सगळी जाण आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या जर पोटावर मुळावर जर उठला तर आम्ही पण आता हे काय बसणार नाही. आम्ही पण तुमच्या विरोधात चांगल्या पद्धतीने आम्ही मोर्चा काढू, सनदशीर मार्गाने आंदोलन करू आणि हा तुमचा चाललेला हे जो डाव आहे काही मर्जीतल्या लोकांच्या सांगण्यावरनं तुम्ही जो इथला बाजार उठवताय त्याच्यामुळे भरपूर लोकांचं नुकसान होणार आहे. वार्षिक जर या बाजाराचा जर आपण विचार केला तर जवळपास 3.5 लाख रुपयाचा कर तुम्ही चुकवताय. हाच कर हाय असा डायरेक्ट उचलून तुम्ही कृषी उत्पन्न बाजाराच्या घशामध्ये घालणार आहे. हे सर्व आम्हाला माहिती आहे. परंतु आपण चुकीच्या पद्धतीनं इथल्या शेतकऱ्यांच्या मुळावर येऊ नका. इथला बाजार भरू दे. इथल्या बाजाराची कुणाला अडचण असेल ते बघता येईल आपल्याला, पण शेतकऱ्याच्या मुळावर तुम्ही घुसू नका. गुरुवारचा बाजार करण्याचा करा, त्याबद्दल आमचं दुमत. परंतु इथला बाजार हा बसलाच पाहिजे. इथल्या शेतकऱ्या पाठीशी ठामपणे भारतीय जनता पार्टी उभी आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळी संघ जर बसली इथली व्यापारी तर मार्केट एरियात बाजार भरवणार, नाहीतर भरवणार नाही बाजार. इथं जर बसली निमित्त आम्ही हाईच बाजार इथं भरवणार. आता सांगतोय मी. इथला बाजार उठवल्यानंतर इथं प्रॉब्लेम काय होणार? तुम्हाला बाजार कुठं भरवा तिथं भरवा, कासारवाड्यात भरवा किंवा आपलं इथं मार्केट एरियात भरवा किंवा इथं पल्सच भरवा. खरं एका ठिकाणी भरवा. बाजार संपला विषय.